जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार. आपण या गावचे रहिवासी. उद्या ग्रामसभा आहे माळवाडीची. तुम्ही त्या ग्रामसभेला हजर राहणार आहात का? ग्रामसभेला हजर अजून तर काय पत्रिक कुठे वाचायला मिळालं नाही किंवा ग्रामपंचायतचे जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपवर कुठेही माहिती अजून ग्रामसेवकांनी किंवा सदस्यांनी काही दिलेलं अजून काही माहीत नाही आम्हाला. ग्रामसभा आत्तापासून आम्हाला असं नागरिकांच्यातनं समजलं की ग्रामसभा तहकूब होतात. त्याचं काय कारण काय? सत्ताधारी बॉडीला आणि सरपंच, डेप्युटी सरपंच, ग्रामसेवक यांना गावातील जनतेला कारभारात सामावून घ्यायची इच्छा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जो काही भ्रष्टाचार वगैरे केलेला आहे त्या भ्रष्टाचार माणसाने बोलू नये म्हणून आपलं ग्रामसभा कुठं तर अज्ञात ठिकाणी घ्यायचे सवय आहे त्यांना. त्या ग्रामस्थ यावे अशी मुळात बॉडीची इच्छा नसल्यामुळे तहकूब होतं ग्रामसभा. अज्ञातस्थळी म्हणजे नेमकं ठिकाण कोणतं असतं? जिथं माणसं येणार नाही ते ग्रामस्थांना वार्ड प्रत्येक वार्डात जे ग्रामसभा घ्यायला पाहिजे प्रत्येक वार्डात घेत नाहीत, सुटलेले नाहीत किंवा तुमचा जो आता गावचा जो कारभार असेल त्याच्या माध्यमातून काही कामं झाली नाहीत असं मला म्हणायचं. आता 15 वित्त आयोग किंवा 14 वित्त आयोगात जे काही लाखो रुपये, मला वाटतं 15 वित्त कमीत कमी मावडेला 95 लाख रुपयाच्या आसपास पैसे येतात. तर हा सगळा पैसा हा ग्रामसभेतनं ते काम ग्रामस्थांनी ठरवलं पाहिजे. ते ग्रामस्थांनी ठरवलेल्या कामातूनच हे 95 लाख रुपये 15 वित्तचं खर्च झालं पाहिजे. पण ग्रामस्थांचा सगळ्या ग्रामसभा तहकूब झाल्यामुळं हा निधी कुठं वापरायचा, काय वापरायचं ते खाजगी त्यांचं बाब झाले ना, ते वैयक्तिक बॉडीचे. त्यामुळं आता त्यांना म्हणजे ग्रामस्थांना बी त्यात इंटरेस्ट वाटत नाही किंवा माहीत होत नसल्यामुळे ग्रामस्थांना ग्रामस्थांची भूमिका समजून घेत नाहीत किंवा विचारात घेत नाहीत बॉडी. त्यामुळे ग्रामस्थ येत नसतील कदाचित. तुम्ही तुमच्या वार्डातले सदस्य जे असतील त्यांना या समस्या सांगितल्यात का? वार्डात सदस्य किती आहेत हेच कोणाला माहित नाही. कुठं कुठं सदस्य गावात पाहिजेत ना, सदस्य गावात दिसतच नाही. ते कुठं असतात सदस्य? आता ते सरपंच, डेप्युटी सरपंच आणि त्यांचं जे पॅनल प्रमुख आहे त्यांनाच माहित की सदस्य त्यांचं म्हणजे कुठं आहेत. निवडून आलं तर सदस्य तिने बहुतेक अज्ञातस्थळी कुठं नेऊन ठेवलं असतं त्यांना, बरगावे कदाचित असतील. आता सदस्यच तुम्ही म्हणता गावात नाही, समस्या मांडता कोणाजवळ? समस्या कोण जनता मांडतच नाही ना, कोणाकडे मांडायचं? सदस्य जो लोकप्रतिनिधी आहे तो लोकप्रतिनिधी गावातच नाही ना, तर त्याच्याकडे समस्या मांडणार. पंचायत जे ग्रामपंचायत मध्ये माणसं काही कागदपत्र घेऊन जातात किंवा समस्या मांडत जाते तर ग्रामसेवक विचारत त्यांची समस्या घेत नाहीत, तो बॉडीकडे हात करतात. बॉडी गावत नाही, सगळा कुत्र आदळ तरी कुत्र पीठ खाते असा सगळा प्रकार आहे. याच्यावरती तुम्ही कालच ग्रामसेवकाचे एक स्टेटमेंट ऐकायला मिळाले व्हॉट्सअपच्या माध्यमातून की 65 लाख रुपये थकबाकी आहे माळवाडी ग्रामपंचायत. लाईट बिल वगैरे किंवा हे घरपट्टी पाणीपट्टीचे 65 लाख रुपये थकबाकी आहे. मग ग्रामपंचायत मध्ये 4-5 जर कर्मचारी जर असलेले आणि जर वसूल होत नसेल तर मग त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार हे कशाला भागवतात तेच काय कळत नाही. मग ते कशा कुठल्या कामासाठी ठेवले ते? जर वसूल होत नसेल तर एवढे कर्मचारी ठेवलेत कशाला कामाला? आतापर्यंत हे एवढी थकीत राहण्याचं काय कारण? वसूलच केलं नाही ना. जे वसुली अधिकारी आहेत किंवा जे वसुलीसाठी जे कर्मचारी ठेवलेले आहेत त्यांनी कामच केलेलं नाही. त्यांनी फक्त पगारच घ्यायचं काम केलेलं आहे. हे पगार त्यांचं कशामधून काढले जातात आता त्यांनाच माहिती आहे. आता काय त्याचे कर्मचारी जर वसूल करत नाही तर ते कर्मचारी बॉडीतल्या कोणाच्या शेतात कामाला जाऊन तिकडनं पगार भागवतात का पॅनल प्रमुख आहे त्याच्या शेतात कामाला जाते ते काय पगार कसं भागवतात काय माहित. जर वसूल होत नसेल तर पगार कुठून देते ते? हे कुठेतरी खाजगी कामावर जात असतील. नागरिकांना आम्हाला असं समजलं की गेले या मावळीमध्ये 4 वर्ष झाले ग्रामसभा ज्या आल्या त्या तहकूब झाल्या. म्हणजे आता ग्रामसभा म्हणजे महत्वाचा भाग आहे जिथं आपली कामं केली जातात. त्याच्या माध्यमातून विकासाची कामं असतील काय असतील ती कामं आपली होतात. मग तुम्ही ग्रामसभेला म्हणता आता काही लोक तहकूब झाले हे झाले ते झाले, मग तुम्ही उद्या ग्रामसभेला जाणार आहात का? किंवा गावचा कारभार हा ग्रामसभा होत नसता तर मग चालतो कसा आणि हा चालवतो कारभार
ग्रामसभा होता, ग्राम निधी जो आहे, जो येणारा निधी आहे, हा निधी कसा खर्च होतोय हेच मुळात संशोधनाचा विषय आहे. त्याच्यावर मी तर म्हणेन किंवा बीडीओ ऑफिस, सीओ ऑफिस यांनी एखादा माणूस निरीक्षक पाठवून ह्याची चौकशी करायला पाहिजे. पूर्ण मावळे ग्रामपंचायतीची की जर ग्रामसभा होत नाहीत, ग्रामसभेत कामं ठरत नाहीत, तर हा निधी खर्च कसा काय गेला, कोणाच्या म्हणण्यानं खर्च झाला. आता मला वाटतं 80% ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या मासिक मिटिंगला उपस्थित राहत नाहीत, मासिक मिटिंग होत नाहीत, ग्रामसभा होत नाहीत, तर एवढा मोठा निधी खर्च कसा झाला याची खरं म्हणजे सीओ ऑफिसनं किंवा बीडीओ ऑफिसनं चौकशी केली पाहिजे. त्यांनी याच्यावर एखादं चौकशी म्हणजे निरीक्षक नेमून पूर्ण चौकशी केली पाहिजे, निधीची चौकशी केली पाहिजे. एवढा निधी गेला कुठं, ग्रामपंचायतीचा महसूल जो आहे म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टी हा मला वाटतं 1 करोड रुपयाच्या आसपास असणार आहे प्रत्येक वर्षी. तर हा निधी कसा खर्च होतोय, कुठं गेला खर्च. यांचे सदस्य स्वतः मासिक सभेला उपस्थित राहत नाहीत आणि सदस्य उपस्थित राहत नसल्यामुळे हे कुठं खर्च करायचं, काय ठरवायचं, कसं ठरवतात त्यांनाच माहिती आहे. आणि मासिक सभेला सदस्य उपस्थित नसते, ते ग्रामस्थांचा प्रश्न मांडत नाहीत, त्यामुळे ग्रामस्थ बी ग्रामसभेला येत नाहीत. आता मला वाटतं गेल्या 4 वर्षात प्रत्येक ग्रामसभेला साधारण आम्ही 90% ग्रामसभेला उपस्थित राहतो, पण प्रत्येक ग्रामसभेला कधी त्यांचं सदस्य 10 सदस्य कधी उपस्थित नाहीत, 2-3 सदस्याच्या वर सदस्य येत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांचा सगळा नाराज आहे किंवा निरुत्साह आहे ग्रामसभेवर. म्हणजे उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि उद्या ग्रामसभा ठेवलेली आहे असं आम्हाला समजतं 10 वाजता. मग तुम्ही त्या ग्रामसभेला जाणार आहात, त्या लोकांना काय आवडतं? उद्या प्रजासत्ताक दिना दिवशीची जी ग्रामसभा आहे ती तर अतिशय महत्वाची आहे आणि मी तर नक्की जाणार आहे ग्रामसभेला. पण मी महाराष्ट्राच्या नागरिकांना हे आवाहन करतो की त्यांनी सर्व नागरिकांनी आपापल्या समस्या वगैरे काय असतील तर त्या ग्रामसभेत मांडाव्या आणि त्यासाठी ग्रामसभेत स्वतः उपस्थित राहावं आणि या समस्या मांडाव्यात. आणि मी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पण माझं अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या गावात पाण्या टाकीत जो स्पीकर आहे किंवा आपली कचरा गाडी जी आहे त्या कचरा गाडी पण स्पीकर आहे, तर त्यांनी गावात गाडी फिरवावी. कमीत कमी 5-6 दिवस आधी फिरवली पाहिजे. पण आज जवळजवळ उद्या 1 दिवस आहे, तर कमी आज दिवसभरात जर त्यांनी फिरवली गाडी पूर्ण गावातील सर्व भागात, जर त्यांनी उद्या ग्रामसभे आहे हे जर पुकारलं तर उद्या मला वाटतं निश्चित 400-500च्या वर माणसं येतील. पण यांनी पुकारलं पाहिजे, प्रत्येक गावात मेसेज, गावातल्या पूर्ण कोपऱ्यात मेसेज गेला पाहिजे. आणि माझं अनेक ग्रामस्थ नागरिकांना विनंती आहे की आपली आपल्या मावळे ग्रामपंचायतीचा मागे पण ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला आणि हा भ्रष्टाचार कशामुळे झाला तर आपलं ग्रामाचं संरक्षण होतं त्यामुळे झालं. आताही मागच्या वर्षी जो मार्च क्लोज झाला, मागील वर्षी जे आर्थिक वर्ष संपलं त्यानंतर आज अखेर एकाही ग्रामसभेत ग्रामसेवक आणि ह्या ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांनी त्याचा हिशोब आर्थिक वर्षातला हिशोब मांडलेला नाही. तर उद्याच्या ग्रामसभेत सगळ्यांनी आर्थिक हिशोब मांडावा आणि ग्रामस्थांनी हिशोब घेण्यासाठी तर कमीत कमी वर्षभरात किती खर्च केला, काय खर्च केला यासाठी तर कमीत कमी ग्रामसभेत यावं आणि आपल्या गावाबद्दल चांगली माहिती मिळवून घ्यावी किंवा आपल्या काही समस्या असेल तर त्या ग्रामसभेत मांडाव्या. धन्यवाद.